नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत आहे। आज मी एका अत्यंत महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग अशा विषयावर बोलणार आहे। तो विषय आहे जीएसच्या पेपरचं हॉलमधील व्यवस्थापन कसं असावं। तुम्ही हॉलमध्ये गेल्यानंतर नेमकं काय करायचं हे खूप महत्त्वाचं आहे। सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही तुमच्या एक्झामिनेशन सेंटरला खूप लवकर पोहोचावं। लेट पोहोचू नाही, घाई केली की ऑटोमॅटिकली माइंड डिस्टर्ब होतं, आपल्याला थोड्या अडचणी येतात। एक्झामिनेशन सेंटरला जेवढं शक्य असेल तेवढं लवकर पोहोचायचं आणि तिथं पोहोचल्यानंतर मग तुमच्या शेजारी राहणारा तुमच्या अभ्यासिका तुम्ही खूपदा ऑब्झर्व करा ना, तुम्ही एक्झामिनेशन सेंटरला बसल्यानंतर आपला सोबतचा मित्र तिथं भेटला की तुम्हाला तिथं खूप जास्त जोक सुचतात, तुम्ही मोठमोठ्यानं हसायला सुरू करता आणि असं वाटतं की जसं काय मागच्या 50 वर्षानंतर पहिल्यांदा भेटलेत किंवा कॉलेज नंतर पहिल्यांदा। तुम्ही बघा, असं होतं खूप लोकांना। आवश्यकता नाही, ही परीक्षा सिन्सिअरिटीची आहे। आपल्याला त्या ठिकाणी डोकं शांत ठेवायचं आहे आणि जर डोकं शांत ठेवायचं असेल तर मात्र आपल्याला त्या गोष्टींना जस्टिस द्यायचं असेल तर आपल्याला शांत राहावं लागेल। एक्झामिनेशन सेंटरला लवकर पोचा, तिथं पोचल्यानंतर सेंटर ओपन झाल्यानंतर हॉलमध्ये जेवढं लवकर शक्य असेल तेवढं लवकर प्रवेश करायचा। हॉलमध्ये गेल्यानंतर चर्चा करत बसायची नाही, त्यानंतर हॉलच्या बाहेर वाचत बसायचं नाही। 5 मिनिटं हे बघू ते बघू, इट इज अन एंडलेस प्रोसेस। बंद करायचं, खरंच बंद करायचं। माझं म्हणणं आहे, सीसॅटचे फॉर्म्युले आणि तुमचे ॲटलस सोडलं तर तुम्ही एक्झामिनेशन सेंटरला काहीही घेऊन जाऊ नये, आवश्यकता नाही। इट इज अन एंडलेस प्रोसेस, कधीच संपणार नाही। आणि काय होतं, एक्झामिनेशन हॉलच्या बाहेर वाचत बसलात ना, हे तुम्हाला जास्त त्रासदायक असतं। आपल्या टेबलावर जायचं, शांत बसायचं, डोळे बंद करून बसायचं, काही हरकत नाही। एक सिप सिप घोट घोट पाणी पित बसायचं। आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याची आवश्यकता नाही। असतं एखादा विचारतो, हे गोल कसं करू, ते गोल कसं करू, सेंटर काय असेल, यांचं हे चुकल, आवश्यकता नाही। आपण आपल्या जागेवर बसलोय, ज्या मेहनतीने आपण इथपर्यंत आलोय, ज्या गोष्टीसाठी आपल्या आईबापाने आपल्याला ठेवलंय, अभ्यासासाठी सांगितलंय, त्यांना जस्टिस द्यायचं। विनाकारण सगळ्या गावाला ज्ञान पाजत बसण्याची आवश्यकता नाही। आपण आपलं बघायचं। सेव्ह एनर्जी, स्वतःची सर्व स्टेशनरी व्यवस्थित तपासणे, पेन, पेन्सिल, स्केल, तुम्ही जो रायटिंग पॅड नेला असेल तर तो सगळं तुमच्याकडे आहे की नाही, सगळं व्यवस्थित तपासणं। आन्सर बुकलेटवर सर्व महत्त्वाच्या बाबी योग्य पद्धतीने आणि व्यवस्थित पद्धतीने भरणे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे आन्सर बुकलेटवर भरणं। काय काय, परीक्षेचं नाव, तुमचा सीट नंबर, आन्सर बुकलेट नंबर, तुमचा सेट नंबर, प्रेझेंटी, ॲब्सेंटी, तुमची सिग्नेचर। अर्धी निम्मी लोक हे सगळं भरणं विसरतात आणि मग पेपरून बाहेरनंतर मला फोन कर म्हणजे, सर माझा सेट चुकला, सर मी सेट नाही टाकला, सर मी प्रेझेंटी नाही केली, सर मी सिग्नेचर नाही केली, परीक्षेचं नाव नाही टाकलं। या सगळ्या गोष्टींना नंतर काहीही अर्थ नाही। हे जाण्याच्या अगोदर हा व्हिडिओ परत एकदा पहा, काय करणं आवश्यक आहे, काय करणं आवश्यक नाही, हे सगळं व्यवस्थित पद्धतीनं पहा। हे सगळं तुम्ही व्यवस्थित भरणं आवश्यक आहे। त्यानंतर आता मनात कोणत्याही प्रकारचे पूर्वग्रह ठेवू नये। पेपर अवघडच येईल, पेपर सोपाच येईल, महाविकास आघाडीचं सरकार आहे, बीजेपीचं सरकार आहे, मोदी प्रधानमंत्री आहेत, असं होईल, आवश्यकता नाही। पेपर आहे, आपण अभ्यास केलाय, त्यासाठी सिलेबस होता, त्यासाठी प्रश्नपत्रिका होत्या, आपल्याला त्या अनुषंगाने तयारी करायची, एवढंच लक्षात ठेवायचं। पेपरमध्ये राऊंड्स होऊ शकतात। आता आपण काय करूया, जीएसचा पेपर सोडविताना नेमकी काय काळजी घ्यायची याबद्दल आपण चर्चा करूया। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जीएसचा पेपर घेतल्यानंतर जीएसच्या पेपर्समध्ये राऊंड्स होऊ शकतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं। जीएसच्या पेपरमध्ये काय होऊ शकतात, राऊंड होऊ शकतात। पहिल्या वाचनामध्ये एक राऊंड, दुसरा राऊंड आणि तिसरा राऊंड। पण जर कधी कधी पेपर थोडा जास्त मोठा आला, डिफिकल्ट आला तर राऊंड होत नाही। यामुळे सगळ्यात पहिलं काम काय करायचं आहे, तुम्हाला प्रश्नांच्या डिफिकल्टीचा अंदाज घ्यायचा आहे। प्रश्नांच्या डिफिकल्टीचा अंदाज घ्यायचा आहे। प्रश्न सोपे आहेत का, प्रश्न अवघड आहेत। आणि जेव्हा तुम्हाला एकदा या प्रश्नाच्या डिफिकल्टीचा अंदाज आला की मग तुम्ही त्या सोयीनं तुमचे अटेम्प्ट ठरवायचे। 1/4 निगेटिव्ह असल्यामुळं हे माझं प्रामाणिक मत आहे की तुमचा जो अटेम्प्ट आहे हा पेपरच्या डिफिकल्टीनुसार तुम्ही स्वतः ठरवा। मात्र तुमचा अटेम्प्ट हा 85 to 87 to 92 याच्या दरम्यान असावा। तुमच्या अभ्यासानुसार हा अटेम्प्ट वॅरी होऊ शकतो, कॅटेगरीनुसार अटेम्प्ट वॅरी होऊ शकतो। मात्र माझं मत आहे की 85, 87 to 92 याच्या दरम्यान अटेम्प्ट असावा। विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली, पण जर पेपर खूप जास्त डिफिकल्ट आला तर तुम्ही अटेम्प्ट इकडं +- या बाजूला सुद्धा जाऊ शकतो। तुम्ही 80 अटेम्प्टवर सुद्धा थांबू शकता। कॅटेगरी, तुमचं कोणतं जेंडर आहे, त्यानुसार तुम्हाला काय आरक्षण आहे आणि पेपरची डिफिकल्टी, या सगळ्यांचा अंदाज घेऊन तुम्ही लक्षात घेऊ शकता। पेपरच्या डिफिकल्टीचा अंदाज तुम्हाला 2-3 विषयावरनं येतो, प्राचीन भारत,
मध्ययुगीन भारत, पॉलिटीवर कोणते प्रश्न आलेले आहेत, विज्ञानावर कोणते प्रश्न आलेले आहेत, करंट इव्हेंटचं काय स्टेटस आणि जॉग्राफी आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न वाढलेत का, या 3-4 टॉपिकवर जर प्रश्न वाढले असतील तर ऑटोमॅटिकली समजायचं पेपरची डिफिकल्टी लेवल थोडीशी जास्त आहे. प्रश्न सोडविताना तुमचा वेळ सेव्ह करणे यासाठी मी काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्यात, त्या फक्त आपण पाहूया. सगळ्यात पहिली महत्त्वाची बाब काय करायची, तुम्ही या काही चिन्हांचा वापर करू शकता. कसा करायचा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. समजा हा तुमचा पेपर आहे. आता या पेपरमध्ये काय, समजा हा पहिला प्रश्न आहे, हा दुसरा प्रश्न, हा तिसरा प्रश्न, हा चौथा प्रश्न. आता इथं काय असतं, तुम्ही हा पेपर सोडवताय तर काय असतं की तुम्ही कोणता प्रश्न सोडवलाय, कोणता प्रश्न सोडवला नाही, कोणत्या प्रश्नाकडे तुम्हाला यायचंय, कोणत्या प्रश्नात तुम्हाला डिफिकल्टी आहे, या सगळ्यांसाठी आपले काय अंदाज असावे. आता हे माझे अंदाज आहेत. समजा या 4 प्रश्न मी वाचले आणि मला लक्षात आहे की किंवा माझा एक अंदाज आहे की मला फक्त 90च अटेम्प्ट करायचा आहे. मग याचा अर्थ काय की 10 प्रश्नांना मी टच नाही करणार. समजा या 4 प्रश्नांपैकी माझं म्हणणं आहे की 3 नंबरचा प्रश्न हा मी कधी वाचला नाही, हा मी कधी ओपन केला नाही, तो 100% माझ्या ओळखीचा नाहीये आणि मी याच्यावर काही जरी लॉजिक लावलं तरी माझं लॉजिक चुकू शकतं. त्यामुळे मी या 3 नंबरच्या प्रश्नाला अटेम्प्ट नाही करणार. मग ज्यावेळेस तुम्ही असं म्हणता त्यावेळी काय करायचं, 3 नंबरच्या प्रश्नाला अशी फुली मारायची, तुमच्या हातात असणाऱ्या पेननं फुली मारायची. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तुम्ही तुमच्या ब्रेनला सेल्फ सजेशन दिली की 3 नंबरच्या प्रश्नाबद्दल काहीही विचार करत बसू नको, 3 नंबरचा प्रश्न सोडून दे. तुमच्या ब्रेनची एनर्जी सेव्ह झाली. तुमचं ब्रेन काय करतं, त्या 3 नंबरच्या प्रश्नाबद्दलचा विचार करणं सोडून देतं. आता समजा 1 नंबरचा प्रश्न पहिला अत्यंत सोपा होता, तुम्ही हा प्रश्न सोडवला आणि तुम्हाला वाटतं की याचं उत्तर करेक्ट आहे आणि तुम्ही सोडवला, मग त्या ठिकाणी काय करायचं, या ठिकाणी असं टिक करायचं. इथं पण तुम्ही तुमच्या ब्रेनला काय केलं, 1 नंबरच्या प्रश्नामधनं हलकं केलं, मोकळं केलं की चला आता काय 1 नंबरचा प्रश्न सोडविण्याची आवश्यकता नाही, विषय संपला. बरोबर आहे. आता 2 नंबरचा प्रश्न, समजा 2 नंबरचा प्रश्न यामध्ये तुमचा आतला आवाज म्हणतोय की ए ऑप्शन आहे, पण तुम्ही थोडं जास्त डोकं लावलं आणि तुमचं मन म्हणतं की ड आवाज आहे. पहिलं उत्तर आणि ड उत्तर, तर याला काय करायचं, याला गोल करायचं 2 नंबरच्या प्रश्नाला. आणि गोल करताना काय करायचं, पहिला पर्याय हा तुमचा प्रिफर्ड आहे आणि हा डी पर्याय हा तुमचा सेकंड थॉट आहे. पहा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत नाहीये, प्रश्न तुम्हाला ओळखीचा वाटत नाहीये, पण तुम्हाला कधीतरी कुठंतरी वाचल्यासारखं वाटतंय आणि तुमचं म्हणणं आहे की प्रश्नाचा अटेम्प्ट करायचा आहे आणि हा अटेम्प्ट करायचा आहे म्हणून तुम्ही पहिल्या प्रश्नामध्ये तुमचं म्हणणं आहे की ए मला पहिलं करेक्ट वाटतंय, पण थोडा विचार केला की डी वाटतंय, सो पहिला आवाज आणि दुसरा आवाज. तर काय होतं, तुम्ही थोडं पुढे गेलात ना, तुमचं ब्रेन परत पाठीमागे येतं आणि तुम्हाला करेक्ट उत्तर सांगतं. त्यामुळे काय करायचं, हा जो ए आहे किंवा डी आहे तो तुम्ही 4 लेवलला टिक करायचा. याला फक्त तुम्ही तुमच्या ब्रेनला प्रोसेस करताय की ए किंवा डी मध्ये चूज कर. आणि या शेवटी 2 रेषा, 2 रेषा कशासाठी, समजा चौथा प्रश्न असा आहे ज्यामध्ये तुम्ही 2 पर्याय एलिमिनेट केलेत, 2 पर्याय कॅन्सल केलेत. तुमच्या ओळखीचा, तुमच्या माहितीतला, तुम्हाला माहीत असणारा प्रश्न आहे, तुम्ही 2 पर्याय एलिमिनेट केलेत आणि आता 2 पर्यायांमध्ये तुम्हाला कन्फ्युजन आहे. त्यावेळी इथं काय करायचं, चौथ्या प्रश्नाच्या खाली 2 रेषा मारायच्या. आलं लक्षात. इथं काय होते माहिती का, इथं तुम्ही तुमच्या ब्रेनला सजेशन देताय की त्या प्रश्नाबाबत तुमचा कोर्स ऑफ ॲक्शन काय असणार आहे, तुमचं ड्युरेशन काय असणार आहे, तुम्ही काय करणार आहात याबाबत तुम्ही सजेशन देत आहात. त्या सोयीने इथं काय होईल माहिती आहे का, ऑटोमॅटिकली तुमचा वेळ सेव्ह होईल. हा पहिली पद्धत झाली वेळ सेव्ह करण्याची. आता इथं आणखीन एक महत्त्वाचा दुसरा मुद्दा आहे, काय आहे तर तो तुम्हाला सांगतो बा. इथं काय लक्षात घ्यायचं, दुसरा पर्याय आणखीन वेळ कसा सेव्ह करायचा. हे एक पेज आहे, समजा तुम्हाला आता दुसरा राऊंड करायचा आहे, पण तुम्हाला कळलं कसं की कोणत्या पेजवर आपण किती प्रश्न सोडलेत. समजा या पेजवर 4 प्रश्न होते, 1 2 3 आणि 4. आता काय झालं, या 4 पेजवरचे 4ला 4 प्रश्न तुम्ही सोडवलेत, या पेजवर एकही प्रश्न उरला नाही. तर पेजचे हे जे टॉप, या टॉपला काय करायचं, टिक करायचं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ते पेजेस पलटाल ना आपल्या बोटानं, त्यावेळेस तुम्हाला त्या पानाच्या वरती लक्षात येईल, खाली प्रश्न पाहण्याची आवश्यकता नाही, या पेजवरचे सगळे प्रश्न सोडून झाले. समजा एखादं पेज आहे ज्यावर काय झालं की तुम्ही फक्त एकच प्रश्न सोडवलाय आणि 3 प्रश्न तसेच बाकी आहेत, तर इथं काय करायचं, 3 लिहायचं, गोल करून इथं 3 लिहायचं. मग इथं फायदा काय होतो, तुम्ही इथं 3 लिहिल्यानंतर त्या ठिकाणी तुमचे त्या पानावरचे 3 प्रश्न बाकी आहेत. म्हणजे जर समजा राऊंड करत असताना तुमच्याकडे वेळ कमी उरला, तर वेळ कमी उरल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही ज्या पानावर नंबर ऑफ क्वेश्चन्स जास्त आहेत त्या पानावर तुम्ही जाऊ शकता. पण इथं समजा काय झालं, एखादा पेज आहे, या पेजवरचे 2 प्रश्न तुम्ही सोडवणार नाहीयेत आणि 2 प्रश्न तुमचे सोडून झालेत, तर वरती तुम्ही या पेजवर येणारच नाहीये. सो इथं पण काय करायचं, टिक करायचं.
किती प्रश्न बाकी आहेत किंवा काय सोडून झाले त्यावरती क्रॉस केलं, तुम्हाला सेकंड राऊंड करताना वेळ वाचेल, तुम्हाला नेमक्या कोणत्या पेजकडे जायचं हे लक्षात येईल आणि तुम्हाला त्या प्रश्नावर जास्त वेळ लागेल रादर दॅन त्या प्रोसिजरवरती. हे फॉलो करायचं. प्रत्येक प्रश्न सोडविण्याचा अट्टहास नको, विचार करून प्रश्न सोडवा. आयोग असा कसं काय पेपर काढू शकतो आणि आयोगाचं काय काय चुकलंय याचं विश्लेषण पेपर सोडवताना नाही करायचं. नाही तर मी आता हे पेपर फक्त संपू द्या, मी घरी गेलो की आयोगाचं काय काय चुकलंय सगळ्या आन्सर की मधल्या चुका काढून सगळ्या आयोगाला पाठवतो, आयोगाचे 50 प्रश्न कॅन्सल करतो. माझं काय म्हणणं आहे, कॅन्सल कराल तेव्हा कराल. आता तुम्ही पेपरमध्ये आलाय, पेपर सोडवा. कारण तुम्ही कॅन्सल करण्यासाठी, जगाचं कल्याण करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी वेळ वाया घालवाल, तोपर्यंत बाकीचे लोक अभ्यास करतील आणि जे तुम्ही कॅन्सल करण्यासाठी वर पाठवताय त्यासाठी लोक करेक्ट उत्तरं पाठवतील, तुमचा रिझल्ट जाईल. आयोगानं पेपर कसा काढलाय, असा पेपर असतो का, एवढी डिफिकल्टी असती का, ह्या मी पुस्तकात वाचलंच नाही, या क्लासच्या पुस्तकात तर हे नव्हतं, त्या पुस्तकात हे नव्हतं, मग असा नाही. पेपर समोर आलाय, ती वस्तुस्थिती आहे आणि तुम्हाला तोच पेपर सोडवायचा आहे. त्या पेपरमध्ये बदल होऊ शकत नाही आणि आयोगाला स्वतःला कळतं काय पेपर काढावा का नाही, कारण ती एक स्वतंत्र संविधानिक संस्था आहे, त्यावरती IAS लेवलचे अधिकारी असतात. तुम्ही त्या ठिकाणी त्याचा विचार करायचा नाही. वेळ वाचविण्यासाठी मगाशी मी सांगितलं पानाच्या टॉपवर टिक करणं आणि सगळ्यात शेवटी सगळं झाल्यानंतर समजा तुम्हाला 15-20 मिनिटं उरलेत तर परत पानं पलटून शेवटी टिक करत 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 सगळे 100 प्रश्न सोडवणं. का तर पेपरच्या बाहेर आल्या लगेच सांगायला 100 प्रश्न सोडवले, शाबासकी मिळेल, सगळं कौतुक करतील. पण लक्षात घ्या, आयोग रिझल्टमध्ये तुमचं नाव देतं. तुम्ही आता हे खोटं क्लेम नाही करू शकत की माझा रिझल्ट आलाय पण मला मेन्सच द्यायची नाही. ज्या लोकांची प्रिलिम्स उडली आहे त्या लोकांचं नाव तिथे येत नाही, ज्यांचा रिझल्ट आलाय त्यांचं नाव येतं. तुम्ही आता हे खोटं बोलू शकत नाही की माझा रिझल्ट आलाय. म्हणून लक्षात घ्या, वेळ उरलाय म्हणून जबरदस्त सगळे प्रश्न सोडवायचे नाही. हे झालं GSच्या बाबतीत. सुरुवातीला तुम्हाला येणारे आणि त्या उत्तराबद्दल तुम्ही शुअर आहात असे प्रश्न सगळ्यात अगोदर सोडवायचे, शुअर असणारे प्रश्न. त्यानंतर मीडियम रेंजचे प्रश्न, सगळ्यात शेवटी अवघड प्रश्न तुम्ही सोडवायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, प्रश्न व्यवस्थित वाचणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळ्या प्रकारच्या सिली मिस्टेक टाळा. लक्षात घ्या, तुम्ही 6 सिली मिस्टेक किंवा 8 सिली मिस्टेक जरी केला, 8 प्लस निगेटिव्हचे 2 10, 10 दोन्ही 20 मार्कांनी तुम्ही रिझल्टच्या बाहेर असता. मग ती गोल करण्याची सिली मिस्टेक असेल, योग्य विचारलं तुम्ही अयोग्य टिक केलंय, बरोबर विचारलं तुम्ही चूक टूक केलंय, हे असं या सगळ्या प्रकारच्या सिली मिस्टेक तुम्हाला टाळायच्या आहेत, हे लक्षात घ्या. राईट, प्रश्न व्यवस्थित वाचणे आणि सिली मिस्टेक टाळणे. मग इथं सिली मिस्टेक टाळताना काय की खूप सगळ्या विद्यार्थ्यांचं काय होतं, गोल करताना सिली मिस्टेक होतात. त्या कशा टाळायच्या इथं लक्षात घ्या. नॉर्मली काही विद्यार्थी काय करतात, सर्वच्या सर्व पेपर सोडवतात आणि सर्व पेपर सोडविल्यानंतर मग सगळ्यात शेवटी सगळं गोल करायला घेतात. असं करू नका, हे माझं मत आहे, तुमचं मत वेगळं असू शकतं. मी नॉर्मली काय करायचो, पेपर घ्यायचो, पेपर मुडपायचो, म्हणजे मला एकच पेज दिसेल असं मी मुडपायचो. मग समजा हा क्वेश्चन पेपर आहे, हा पहिला प्रश्न, हा दुसरा प्रश्न, हा तिसरा प्रश्न. कधी कधी एका पानावर एकच प्रश्न असतो, कधी कधी एका पानावर 2च प्रश्न असतात. मी काय करायचो, हा पेपर आणि हा जो तुमचा आन्सर बुकलेट याला जवळ ठेवायचो आणि पहिला प्रश्न सोडून झाला आणि दुसरा प्रश्न सोडून झाला या पेजवरचा आणि तिसरा कॅन्सल केला की मग हे 2 सोडून झाल्यानंतर पहिला प्रश्न याचा A पर्याय, दुसरा प्रश्न याचा D पर्याय हे गोल करायचो आणि मग मी पेज पलटायचो. म्हणजे मी पेज वाईज गोल करायचो. मी असं कधीही केलं नाही की सगळेच्या सगळे प्रश्न सोडवले, त्यामुळे माझ्या गोल करण्याच्या सिली मिस्टेक कधीही होत नव्हत्या. लक्षात घ्या, तुमच्या सिली मिस्टेक होत असताना जर अर्ध्या किंवा एका मार्काने रिझल्ट जात असेल आणि तो जर तुमचा गोल किंवा सिली मिस्टेकमुळे होत असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही आहात, बाकी कोणीही नाही. ही पद्धत फॉलो करा किंवा तुम्ही ज्यामध्ये कम्फर्टेबल आहात. प्रश्न सोडविले की लगे गोल करणं असं सुद्धा करू शकता, मात्र यामध्ये परत फ्लक्च्युएशन्स होऊ शकतात. त्यामुळे एक पेज घ्यायचं, म्हणजे चुका होत नाहीत, पेज घ्यायचं, पेज पलटलं की परत आपण त्या प्रश्नांकडे जायचं, हे लक्षात घ्या. तुमच्या सोयीनं मात्र तुम्ही ठरवू शकता. आता दुसरा आपण CSATच्या पेपरच्या व्यवस्थापनाबद्दल पाहूया. CSAT सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा काय माहिती का, CSATचा पेपर हा इगो डोक्यात घेऊन सोडवायचा नाही. माझं अंकगणित आणि बुद्धिमत्ता खूप चांगलं, मी अंकगणित बुद्धिमत्ताच अगोदर घेणार किंवा अंकगणित बुद्धिमत्ता सोडवलं तर तुम्हाला एका प्रश्नाचे 5 मिळतात आणि कॉम्प्रिहेन्शनला 1.5 मिळतो, असं नाहीये. प्रत्येक प्रश्नाला समान मार्क आहेत. मग जर प्रत्येक प्रश्नाला समान मार्क असतील तर तुमच्या ब्रेनला चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी तुमचं CSAT अंकगणित बुद्धिमत्ता कितीही चांगलं असलं
हां, जी लोक अत्यंत हुशार गटात आहेत, रजनीकांत गटातले, त्यांच्यासाठी नाही, पण जे माझ्यासारखे आम आदमी आहेत त्यांना मी परत एकदा सुचवल की सुरुवात तुम्ही डिसिजन मेकिंगपासून सगळेच करतात. डिसिजन मेकिंग झाल्यानंतर तुम्ही कॉम्प्रिहेन्शन सोडविण्यासाठी घ्यावं. माझं हे मत आहे, तुम्ही सुरुवात कॉम्प्रिहेन्शनपासून करावी. अंकगणित बुद्धिमत्तेपासून सुरुवात करता कामा नये, कारण गणित सोडविण्यासाठी वेळ लागतो आणि कधी कधी गणित सोडविण्यासाठी किती वेळ लागतो याचा आपल्याला अंदाज येत नाही. आणि यामुळे आपल्याला 1-1.25 तास झाल्यानंतर लक्षात येतं की अरे आपल्या गणितात खूप जास्त वेळ गेला आणि 20च गणितं सोडून झाले. आणि मग उरलेल्या 45 मिनिटांमध्ये एवढे उतारे सोडवताना आपली दमछाक होते का? कारण उतार्यामध्ये वाचन असतं, समजून घ्यायचं असतं, हे वेगळं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अगोदर उतारे सोडवा. प्रश्नांचा अटेम्प्ट किती असावा? तर अटेम्प्ट हा 65 ते 60च्या दरम्यान असावा. म्हणजे तुम्हाला एवढाच वेळ मिळतो. तुम्हाला 70 येतात पण तुम्ही आयोगावर दया दाखवून 65 सोडवताय असं नाही. तुम्हाला जेवढा वेळ मिळतो त्यामध्ये तुम्ही 60 ते 65 प्रश्न सोडवू शकता. 80 प्रश्न सोडविता येत नाहीत. सो 60 to 65 इज आयडियल अटेम्प्ट फॉर सीसॅट पेपर. इगो डोक्यात घेऊन तयारी करायची नाही, अभ्यास पण करायचा नाही. सगळ्यात अगोदर कॉम्प्रिहेन्शन घ्यायचं. मग कॉम्प्रिहेन्शन सोडवताना काय, तर अगोदर पेपर नजरेखालनं घालायचा. मग घालताना तुम्ही टिक करायचे कोणत्या पेजवर छोटे पॅसेज आहेत. सगळ्यात अगोदर छोटे पॅसेज घ्यायचे. म्हणजे काय होईल, पट 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 तुमचे प्रश्न सुटायला सुरू होतील. त्यानंतर उतार्याच्या विषयानुसार पॅसेज घ्यायचे. पहिल्या 2 ओळी वाचल्या की तुम्हाला उतारा लक्षात येतो. विज्ञानचे पॅसेज थोडेफार अवघड वाटतात, पण त्यामध्ये काय असतं ना, उत्तर फिक्स असतं. आणि जे तात्विक पॅसेज त्यांना थोडा नंतर वेळ येतो. भूगोलाचे पॅसेज, पर्यावरणाचे पॅसेज, विज्ञानाचा पॅसेज असेल, पर्यावरणाचा असेल, भूगोलाचा असेल, यांना लवकर द्यायचं. मात्र जे तात्विक पॅसेज आहेत, मराठी भाषेचे पॅसेज आहेत किंवा थोडे आणखी हायर लँग्वेजवाले पॅसेज, ते नंतर लेट ठेवायचे. राईट. उतार्याच्या साईनुसार, उतार्याच्या विषयानुसार तुम्ही पॅसेज सोडवायला घ्यायचं. उतार्यामधील प्रत्येकच प्रश्न सोडवावा असं बिलकुल नाही. नॉर्मली तुम्ही बघा, प्रत्येक वेळी उतारा सोडवताना तुम्हाला शेवटच्या प्रश्नाचं उत्तर येत नसतं. आणि तुम्ही काय करता, शेवटच्या प्रश्नाला काहीतरी अंदाजे उत्तर ठोकून येता आणि तुमचं ते उत्तर चुकलेलं असतं. ज्या ज्या विद्यार्थ्यांची मागच्या वर्षी राज्यसेवा पूर्व परीक्षा उडलेली आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं उतारेचं चेक करायचं. मला माहिती आहे की तुमचा प्रत्येक उतार्यामधील शेवटचा प्रश्न चुकलेला आहे. का? कारण तुम्ही तो जबरदस्ती सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर प्रत्येकच गणित आपल्याला यायला हवं असंही नाही. ते एक डब्बा होता, त्या डब्यामध्ये सगळ्या कलरचे बॉल होते, मग आतमध्ये हात घातल्यानंतर कोणत्या कलरचा बॉल येईल. माझं काय म्हणणं आहे की गणित अवघड आहे, आपल्याला जमत नाही, तर आपण हातच का घालायचा, जेणेकरून बॉल येणार नाही, प्रश्न येण्याचा प्रश्नच नाही. आणि आपल्याला अटेम्प्ट किती करायचे? 65च्या आसपास आपल्याला अटेम्प्ट करायचे. डिसिजन मेकिंग व्यवस्थित पद्धतीने सोडवा. सर्वात शेवटी वेळ उरला आहे म्हणून सगळ्यांनी परत पॅसेजचे उरलेले एक एक प्रश्न सोडवायला घ्यायचं नाही. तुम्ही सगळ्यात शेवटी वेळ उरलाय म्हणून जबरदस्ती न येताना सुद्धा जे प्रश्न सोडवता ते तुमचे प्रश्न चुकतात. हे प्रश्न तुम्हाला सिली मिस्टेकमध्ये काउंट होतात आणि मग तुमचा रिझल्ट जातो. शांत बसायला शिका, सगळ्यात महत्त्वाचं. का? कारण जर तुम्ही शांत बसायला नाही शिकलात तर रिझल्ट येणं अवघड आहे. ही परीक्षा पास होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आवश्यकता आहे टेम्परामेंटची. त्या टेम्परामेंटवर काम करण्यासाठी शिका, हे महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. हे महत्त्वाचं आहे. परत एकदा सांगतो, तुमचा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट तुमच्या अभ्यासावर कधीही येणार नाही. हा रिझल्ट जो आहे हा तुमच्या टेम्परामेंटवर, तुमच्या कॉन्फिडन्सवर, तुमच्या मॅनेजमेंटवर आणि तुम्ही स्वतःला किती कूल ठेवता त्यावर तुमचा रिझल्ट येणार आहे. आणि मला माहिती आहे की तुम्ही खूप सिन्सिअर आहात, ऑनेस्ट आहात. सो विल कम आउट विथ फ्लाइंग कलर. सर्वांना शुभेच्छा आणि परीक्षेनंतर आपण लवकरात लवकर भेटूया. तर शुभेच्छा.